मित्रांनो, मी आता मुंबई गोवा हायवेवरती आहे आणि मी लांजाच्या पुढे आहे आणि गणपतीचा आज 4था दिवस आहे। गणपतीच्या अगोदर 8 दिवस अगोदर खूप व्हिडिओ व्हायरल होत होते, खूप रील व्लॉग यूट्यूबला खूप लोक सांगत होते रोड खराब आहे, कोलाडला असा आहे, मानगावला तसा रोड आहे, नागोठण्याला एवढे खड्डे पडलेत। पण मी आता पनवेल टू लांजापर्यंत अजिबात मला कुठे खराब नाही वाटला। ठीक आहे, मला थोडासा संगमेश्वर नंतर थोडासा खराब दिसला किंवा नागोठण्याला एकदम थोडा, म्हणजे असं पहिल्यासारखा पण नाही, पण जी बोंबाबोंब केलेली गणपती अगोदर एवढा खराब आहे तेवढा खराब आहे। मी तर म्हणतो जर गणपतीला आपण गावी निघतोय, वर्षातून एकदा आपला मोठा सण आहे कोकण माणसाचा, एवढा मोठा सण आहे की प्रत्येक राज्यात काही राज्यामध्ये काही कुंभमेळा म्हणा, तो एक मोठा सण असतो त्यांच्यासाठी। असे आपला कोकणकरांसाठी एक गणेश उत्सव हा मोठा सण आहे। त्याच्यामुळे बाहेर निघाल्यानंतर खड्डे रोड खराब आहे हे नाही बघायचं, सरळ निघायचं। कोकणी माणसाला गणेश उत्सवासाठी ना 100 खड्डे का 1000 खड्डे जरी भेटले तरी ते क्रॉस करून जायचे, तिकडे बघायचं नाही। आणि मी तर म्हणतो हे 15 वर्ष 16 वर्ष झाली ह्या विषयावर आपण बोलतोय, खड्डे खड्डे खड्डे, अजून काय बोलायचं, किती बोलायचं, बस झालं आता। त्यामुळे हा विचार आता करायचाच नाही गावी निघताना सणासुदीला। आपण सरळ आपल्या बॅग भरायच्या, गाड्या काढायच्या आणि निघायचं, खड्ड्यांचं बघायचंच नाही, सरळ जायचं, गणपती बाप्पा मोरया, तो आहे तो बघून घेणार आपलं। आणि ह्या विषयावर आता बोलायचंच नाही, हे खड्डे रोड जेव्हा होईल तेव्हा होईल, ठीक आहे, काहीतरी असेल प्रॉब्लेम म्हणून होत नसेल, म्हणून रखडत असेल, पण त्या विषयावर बोलण्यापेक्षा ते खड्डे आपण मस्तपैकी त्या खड्ड्यांना मात करून आपण आपल्या गावी पोचायचं।